आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट इंटरेस्टिंग अपडेट. चला तर मग सुरुवात करूया. तर आता आपण पाहतो की अर्जुन हा सायलीला विचारतो, सायली मग तुझ्या आईबाबांबरोबर तू तुझ्या बालपणाबद्दल काही गप्पा वगैरे मारल्यास की नाही, काही गमती जमती वगैरे. त्याबरोबर आता सायली सांगत असते, अहो नाही हो, एवढ्या निवांत गप्पा मारायला आम्हाला अजून वेळ कुठे मिळाला नाही. म्हणजे तसं मी आधनंमधनं आईबाबांच्या खोलीत जात असते, पण काय आहे ना, सध्या दिवाळीचं काम सुरू आहे. आई बाबा आलेत खरे, पण मला अचानक एखादं काम आठवतं आणि मग मी ते काम करण्यासाठी ताबडतोब तिकडनं बाजूला जाते. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, सायली मग आज आपण असं करू, आज तू निवांत तुझ्या आईबाबांजवळ बस आणि गप्पा मार. तूच कशाला, मी सुद्धा येतो. आपण दोघं मिळून तुझ्या आईबाबांकडे जाऊ आणि निवांत गप्पा मारत बसू. छान तुझ्या बालपणीच्या आठवणी काढू, छान जरा बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारू, काय. त्याबरोबर सायली म्हणते, हो चालेल ना, मी आत्ता एक काम करते, थोड्या वेळात आईबाबांना चहा द्यायला जातेच आहे, तेव्हा तुम्हालाही सांगते, आपण दोघंजणं जाऊया, ओके. पण तोपर्यंत तुम्ही तुमचं काम आणि कॉफी दोन्ही संपवा. त्यावर लगेच अर्जुन हसतो. तर सायली म्हणते, बरं चला, मी आता एक फोन प्रतिमा आत्यांना करते, पूर्ण आजींच्या आल्याचं त्यांनाही सांगते की. आणि मग सायली प्रतिमा आत्यांना फोन करते. सायली त्यांना विचारत असते, प्रतिमा आत्या कशा आहात. त्यावर प्रतिमा आत्या, आता मी मस्त, तू कशी आहेस विचारतात. त्यावर रविराज काका म्हणतात, कोणाचा फोन आहे. त्यावर प्रतिमा आत्या सांगते, सायलीचा. रविराज काका म्हणतात, अगं स्पीकरवर टाक मग. आता प्रतिमा आत्या फोन स्पीकरवर टाकते आणि म्हणत असते, सायली तुझे काकासुद्धा ऐकतायत हां. आणि मग रविराज काका सायलीला विचारतात, सायली कशी आहेस, असा अचानक फोन कसा केलास. त्यावर सायली सांगते, अहो काका मी मस्त. अहो आपल्या पूर्ण आजी परत आल्यात ना, हेच तुम्हाला सुद्धा सांगायला मी फोन केला होता. त्याबरोबर हे ऐकून प्रतिमा आत्या आणि रविराज काका दोघांनाही छान वाटतं. रविराज काका म्हणतात, अरे वा, आल्या का पूर्णाई परत, बरं झालं. म्हणजे आम्ही जेव्हा दिवाळीच्या निमित्ताने घरी परत येऊ तिकडे, त्यावेळेस आम्हाला पूर्णाईची सुद्धा भेट होईल, हे एक बरं झालं. त्याबरोबर लगेचच आता इथे पूर्णाईची भेट होईल असं म्हटल्याबरोबर सायली म्हणते, हो हो होईल ना, नक्कीच होईल, पण त्यासाठी तुम्ही आधी लवकर यायला हवं, तुम्हीसुद्धा लवकर या, काय. त्याबरोबर लगेचच आता ते दोघंही होकार देतात. इतक्यात त्या ठिकाणी प्रिया आलेली असते. आता प्रिया तिकडे येते आणि लगेचच त्या दोघांनाही, हाय आई बाबा कसे आहात असं म्हणत अशी मोठीच्या मोठी स्माईल देते. तर आता लगेचच प्रतिमा त्या सायलीचा फोन कट करते आणि तिथे प्रियाला काहीही न बोलता उठून सरळ निघून जाते. त्याबरोबर लगेचच आता प्रिया ही पुढे सरसावते आणि रविराज काकांना म्हणत असते, बाबा अहो तुम्ही सुद्धा बोलणार नाही आहात का माझ्याबरोबर. असा किती दिवस तुम्ही माझ्यावर राग धरून ठेवणार आहात. बघा ना, त्या सायलीचे आईबाबा सापडलेत, घरी आलेत, तर तिला केवढा आनंद झाला आहे, ती किती खुश आहे. आणि इथे माझे आईबाबा, मी इथे स्वतःहून त्यांना भेटायला येऊनही ते माझ्याशी बोलतही नाही आहेत. असं कसं चालेल बाबा. किती दिवस अजून तुम्ही नाही बोलणार माझ्याशी, बोला ना आता. त्यावर रविराज काका म्हणतात, याला जबाबदारसुद्धा तूच आहेस तन्वी. आणि मग आता रविराज काका उठतात आणि रागारागात अगदीच तिकडनं निघून जातात. रविराज काका गेल्यावर लगेचच नागोबा म्हणतो, काय रे देवा, आणि तो आता हसायला लागतो. त्याबरोबर आता नागोबाच्या हसण्याचा प्रियाला राग येतो. प्रिया लगेचच त्याच्याकडे येते आणि म्हणायला लागते, काय रे, का झालं, का हसताय उगस. त्याबरोबर आता नागोबा म्हणतो, अगं किती ते तुझ्या खोट्या आईवडिलांची तुझ्यावरची माया ती बघून हसतोय. बाय द वे तुझ्या खऱ्या आईबापाचं काय, त्यांना भेटून कसं वाटलं. त्यावर प्रिया म्हणते, हां ओरडा अजून ओरडा, अजून जगाला सांगा ना ते. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, नाही नाही मी कोणाला सांगणार नाही आहे, पण तुला काय वाटतंय त्यांना भेटून. त्यावर प्रिया म्हणते, शी कसले खोटारडे आहेत. अहो किती सढळ पद्धतीने एखाद्याला गुंडाळतात, नुसते संधी साधू आहेत, संधी साधू. लबाड, मला अजिबात आवडलेले नाही आहेत, खोटारडे आहेत एक नंबरचे. अहो म्हणजे फक्त गोड बोलतात आणि बरोबर समोरच्या माणसाचा काटा काढतात. तो असे कसे आहेत हे ना, मला काही कळतच नाही. जितके जमिनीच्या वर आहेत ना, मला तर वाटतं जमिनीच्या खालीसुद्धा तितकेच आहेत. खोटारडे कुठले, नुसती अहो याला टोपी लाव, त्याला टोपी लाव, त्याला टोपी लाव, तेच सुरू असतं त्यांचं. त्याबरोबर नागोबा लगेचच म्हणायला लागतो, अगं हे तू स्वतःचंच वर्णन करतेस असं वाटत नाही आहे गं तुला. प्रिया अगं तू सुद्धा तर अशीच आहेस ना, याचा अर्थ तू हुबेहूब तुझ्या त्या आईबापावर गेलेली आहेस, म्हणून तू खऱ्या अर्थाने अशीच आहेस, काय बरोबर ना.
त्याबरोबर मग प्रिया काही बोलत नसते. तर आता लगेचच नागोबा म्हणत असतो, नाही बरोबरच आहे, एकदम आईबापावर गेली आहेस तू स्वतःच्या, तू सुद्धा अगदी तशीच आहेस. आणि मग नागोबा तिकडनं निघून जातो. तर आता इकडे सायलीचे खोटे आई बाबा हे निवांत आरामात बसलेले असतात. इतक्यात सायली आणि अर्जुन दरवाजा ठोठावतात. त्याबरोबर लगेचच आता ते दोघंही शिस्तीत उठून बसतात आणि सायली आणि अर्जुनला म्हणतात, अहो या ना, स्वतःच्याच घरात येताना तुम्ही कशाला दरवाजा ठोठावला पाहिजे, न ठोठावता आला तरी पण चालेल की. त्याबरोबर अर्जुन आता खोलीत येतो आणि खोलीची अवस्था बघतो. खोलीमध्ये पसारा असतो, कपडे कुठेतरी कसे पण टाकलेले असतात, ब्लँकेट व्यवस्थित नसतं. त्याबरोबर आता अर्जुनला हे बघून जरा वियर्ड वाटतं, कारण सायलीला तर टापटीपपणा नीटनेटकेपणा खूप आवडतो. त्यानंतर मग आता लगेचच इकडे अर्जुन हा म्हणायला लागतो की मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून मी सुद्धा आलो. ॲक्च्युली सायली तुम्हाला चहा द्यायला येत होती. त्याबरोबर लगेचच आता सायलीचे खोटे आईबाबा म्हणतात, हो म्हणजे माझ्या त्या हाताचं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही नाही, त्याबद्दल मला खरंच नाही बोलायचं, मला वेगळं बोलायचं आहे म्हणून मी आलो. त्याबरोबर आता लगेचच सदाशिव म्हणतो, काय बोलायचं काय आहे तुम्हाला जावई बापू. मग अर्जुन म्हणत असतो, ॲक्च्युली काय आहे ना, माझ्या बायकोच्या बालपणाबद्दलच्या काही आठवणी, जुन्या गमती जमती, हे सर्व मला जाणून घ्यायचं आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही सांगा ना काहीतरी. त्याबरोबर आता ते दोघं म्हणतात, काय हिच्या लहानपणीच्या गमती जमती होय, अहो त्या काय सांगायच्या, आता काय सांगायच्या सांगा की अहो, असा आता मुद्दामून म्हणायला लागते मैनावती. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अहो असं काय करता, असतील ना काहीतरी सायलीच्या बालपणीच्या आठवणी, त्या सांगा मला, मला आवडतील तिच्या बालपणीच्या गोष्टी ऐकायला. त्यावर सायलीसुद्धा म्हणते, हो ना, मला ना आठवतं आहे, मी 4 वर्षांची होते फक्त, पण मला त्याच्यापेक्षा जास्त काही आठवत नाही आहे, मग तुम्ही सांगा ना, कारण मी माझं बालपण आठवलं की मला ना असं भीती वाटल्यासारखं होतं, त्रास होतो. त्याबरोबर आता लगेचच ते दोघं म्हणतात की हो चालेल सांगतो की. तर सायली म्हणत असते, ते काय ना, मी माझ्या बालपणाच्या आठवणी आठवल्या की मला कसं तरी होतं एकदम. कदाचित आता तुमच्या तोंडून जेव्हा सगळं मी ऐकेन तेव्हा मग माझ्या मनातली भीती साप नाहीशी होईल. आई बाबा सांगा ना माझ्या आठवणी मला. त्याबरोबर आता ते दोघंजणं एकमेकाच्या तोंडाकडे बघतात आणि मग लगेचच मैनावती सुरुवात करते आणि म्हणत असते, पहिली मी हा सांगतो काय, अगं लहान असताना ही लई आगाऊ होती. आमच्या गल्लीमध्ये जितकी बी पोरं होती ना, कुणाबरोबर बी हिचं पटायचं नाही. ही एवढीशी होती 4 वर्षांची, तेव्हापासनं ही नुसती जिद्दी होती, लई हट्टीखोरपणा करायची. अहो गल्लीतल्या प्रत्येक पोराला मारायची, आगाऊपणानं बोलायची, सतत हिला जे हवं ते हिलाच हवं, हिचंच खरं करून घ्यायची. त्याबरोबर इकडे नागोबा हा प्रियाला चिडवल्यामुळे प्रियाला खूपच जास्त राग आलेला असतो, पण प्रियासुद्धा त्या गोष्टीवर विचार करते की नागोबा जे बोलला होता ते खरं होतं. तर दुसरीकडे आता लगेचच सदाशिव सांगायला लागतो, हो ना, एकदा तर आम्ही तिच्या आत्याच्या घरी गेलो होतो, तिथं तर लपंडाव खेळायला लागली तिच्या मुलांबरोबर, आणि मग काय, लपंडाव खेळता खेळता जाऊन तिच्या कपाटातच लपली ना. आम्ही समधीकडं शोधतोय पण आम्हाला काही घावच ना. आता हे सगळं ऐकताना अर्जुनला मात्र जरा वेगळं वाटत असतं, विचित्र वाटत असतं. तोपर्यंत आता लगेचच मैनावती म्हणते, अहो एकदा तरी हिच्या मैत्रिणीच्या आईच्या पिशवीतले बटाटे बी चोरले होते. त्यावर सायली म्हणते, काय, मी बटाटे चोरले होते, बाप रे. आता अर्जुन म्हणतो, सायलीने चोरी केली. तर आता पुढे लगेचच तिची आई म्हणते, अहो हे तर काहीच नाही, एकदा तर एका मैत्रिणीची कॅडबरी घेतली होती नाही ना, तर तिची आई घरी भांडायला चालली होती माझ्या लेकीची चॉकलेट घेतलं म्हणून. मग काय बघाल, अहो लई आतरंग पोरगी होती ही लहानपणी. त्याबरोबर आता लगेचच सदाशिव म्हणायला लागतो, पण मोठी झाल्यावर सुधारली हा आमची सायली, खूप बदलली. त्याबरोबर आता लगेचच अर्जुनला प्रश्न पडतो की नक्की हे खरोखर सायलीचंच वर्णन करतायत का, हे जरा वेगळं वाटतंय, खूप बोलतायत ते, सायली अशी नाही आहे. त्याबरोबर आता सायली म्हणत असते, हो मग सुधारायला तर मला हवंच होतं, कारण शेवटी मी मधुभाऊंच्या संस्कारांमध्ये लहानाची मोठी झाली आहे, त्यांनी माझ्यावर उत्तम, छान आणि चांगले संस्कार केले. त्याबरोबर आता लगेचच सदाशिव आणि मैनावती म्हणतात, वय हे तेवढं बरोबर आहे. आणि मग आता ते दोघंजणं झुरके मारत चहा पित असतात. खरं अर्थाने बघायला गेलं तर अर्जुनला त्यांचं दोघांचं अजिबातच काही पटलेलं नसतं. अर्जुन म्हणतो, काय सायली मारामारा करायची, लोकांना मारायची. त्याबरोबर ते म्हणतात, हो. मग अर्जुन हा गप्प बसतो.
विचार करत राहतो. तर इथे सायली म्हणत असते, खरं सांगू का, आज मी पहिल्यांदा जेव्हा ह्या सर्व गोष्टी माझ्या आठवणी ऐकल्या ना, तेव्हा मला काहीच नाही वाटत आहे. मला उलट बरं वाटतं, म्हणजे गंमत वाटते. तुम्ही अजून दोघंजणं काहीतरी सांगा ना आई बाबा. मला खरोखर खूप मजा आली. त्याबरोबर आता ते आणखीन तिला सांगायला सुरुवात करतात. आता इकडे प्रिया ही निघालेली असते आणि आता ती घराबाहेर जात असताना तिच्या हातामध्ये तिचा मोबाईल सुरू असतो. तिचं लक्ष हे मोबाईलवरती असतं. समोरून येणाऱ्या एका व्यक्तीला तिची धडक बसते. तिच्या हातातला मोबाईल खाली पडतो. प्रिया पटकन वाकून तो मोबाईल उचलून देते आणि म्हणत असते, सॉरी हां. त्याबरोबर ती मुलगी पुढे निघून जाते. आता प्रियाला वाटतं की हिला कुठेतरी पाहिलं आहे. मग प्रिया तिला मागून हाका मारते, ए हॅलो, एक्सक्यूज मी. पण तोवर ती मुलगी फटाफट निघून जाते. आता तिसरं कोणी नसून ती साक्षीच असते. त्यानंतर आपण पाहतो की इथे लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी घरामध्ये झालेली असते. आता लक्ष्मीपूजन सायली आणि अर्जुन करणार असतात. तर ते दोघंसुद्धा आलेले असतात. विमल म्हणत असते, ताई बघा सगळी तयारी व्यवस्थित केली आहे ना. त्यावर सायली सांगते, हो उत्तम केली आहे सगळी तयारी तुम्ही. त्यानंतर सायली आणि अर्जुन पूजा करायला बसलेले असतात. इतक्यात तिथे पूर्णाजी येते. पूर्णाजी सायली आणि अर्जुनला हाक मारते आणि अर्जुनला तो नेकलेस देत म्हणते, अर्जुन घाल सायलीच्या गळ्यात. मग अर्जुन हा सायलीच्या गळ्यामध्ये तो सुंदर कोल्हापुरी साज घालतो. आता सायलीचा गळा खूपच छान सुंदर उठून दिसत असतो. तर आता लगेचच इथे अस्मिता म्हणत असते, वाह सायली, अगं तुझा गळा खूप छान दिसतोय. हा नेकलेस ना तुझ्याच गळ्यासाठी बनला असं वाटते, खूप गोड. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, तो नेकलेस ना माझ्या बायकोमुळे छान दिसतोय. माझ्या बायकोचा गळा नेकलेसमुळे नाही आहे ताई. त्यावर लगेचच ते हसते. पूर्णाजी म्हणते, बरं चला आता पूजा करून घ्या. मग सायली आणि अर्जुन पुढे येतात आणि आता दोघंजणं जोडीने पूजा करायला बसतात. पूजा संपन्न झाल्यावर लगेचच पूर्णाजी म्हणते, अर्जुन आता आरतीसुद्धा करून घे. चला सगळ्यांनी आरतीला उभं राहा. मग आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणं आरती करत असतात. घरातले इतर सगळे सदस्य आरतीला उभे राहिलेले असतात. मग आता आरती छान अगदी सुरू असते. सगळे अगदी आनंद घेत असतात आरतीचा. आणि आरती करत झाल्याबरोबर पूर्णाजी लगेचच म्हणते, बरं चला आता ना जरा माझे पाय दुखत आहेत आणि जरा मला आराम करावा असंही वाटतंय. मी जरा माझ्या खोलीत जाऊन पडते. तू मला घेऊन जाशील का अस्मिता. त्याबरोबर अस्मिता म्हणते, हो पूर्णाजी चल. आणि मग आता लगेचच पूर्णाजी अस्मिताला घेऊन जाते. त्याबरोबर आता प्रिया ही अश्विनला म्हणते, अश्विन चल आपण सुद्धा आता इथे थांबायला नको, आपणही आपल्या खोलीत जाऊया. तसंही इथे बसून आता काय मिळणार आहे. त्यावर अश्विन म्हणत असतो की हो चालेल तन्वी चल. आणि मग आता ते दोघंसुद्धा उठून तिकडनं निघून जातात. एक एक करून घरातले सगळे सदस्य हॉलमधून निघून गेलेले असतात. आता फक्त सदाशिव आणि मैनावती हे दोघंच जण तिकडे राहिलेले असतात. आता सदाशिव आणि मैनावती हे दोघंजणं सायलीने आता तिचा हार कुठे काढून ठेवलेला आहे हे पाहिलेलं असतं. आता पूर्णाजीने सायलीला जो हार दिलेला असतो तो पूजा पूर्ण झाल्यावर सायलीने काढून ठेवलेला असतो आणि स्टडीमध्ये ड्रॉवरमध्ये ती ठेवून देते. लगेचच सदाशिव हा मैनावतीला म्हणतो, मैनावती जा आणि हात मार. त्याबरोबर मैनावती म्हणते, अहो कोणी पाहिलं तर. सदाशिव म्हणतो, जा कोणी नाही पाहणार, मी आहे ना, मी लक्ष ठेवतो तुझा. मग आता मैनावती ही संधी साधते, कोणावरचंच आपल्यावर लक्ष नाही आहे ही गोष्ट पाहते आणि ताबडतोब स्टडीमध्ये जाऊन जिथे सायलीने हार ठेवला आहे तिथनं अलगद फक्त ड्रॉवरमधनं तो बॉक्स काढून त्या बॉक्समधून फक्त सायलीचा नेकलेस काढते आणि तिकडनं निघते. आता इथे सायली आणि विमल किचनमध्ये असतात, पण त्या दोघींचंही लक्ष नसतं कारण त्या दोघी त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असतात. इतक्यात थोड्या वेळाने ते दोघं गेल्यावर तिकडे अस्मिता येते. अस्मिता म्हणते, काय गं मामी काय करतेस, बेसनाचे लाडू केलेस का, मला खायला दे ना. त्याबरोबर सायली म्हणते, देते. आणि लगेचच ती आता अस्मिताला छान बेसनाचे लाडू काढून देते. त्याबरोबर अस्मिता मस्त बेसनाचे लाडू खाताना फोटो काढते आणि मग लगेचच म्हणते, सायली पूर्णाजीने तुला दिलेला हार कुठे आहे गं. नाही म्हणजे मी फक्त तो असा गळ्याला लावेन आणि फोटो काढीन, मला फोटोज काढायचे होते गं. त्यावर सायली लगेचच म्हणते, गळ्याला लावून अजिबात काढायचं नाही. त्याबरोबर आता अस्मिता म्हणते, काय. त्यावर सायली म्हणते, हो गळ्याला हार लावून फोटो काढायचे नाही, गळ्यात घाला छान सुंदर फोटो काढा.
हवं असेल तर तुम्हाला घ्या. त्याबरोबर ती म्हणते नाही नाही मला नको, मी फक्त फोटो काढायपुरतं घेईन, मी आलेच. आणि मग लगेचच ती स्टडीमध्ये येते आणि सायलीने सांगितल्याप्रमाणे ड्रॉवर उघडून ड्रॉवरमधला हार काढायला लागते. आता तिला बॉक्स तर सापडतो पण बॉक्समध्ये हार नसतो. आता त्याबरोबर ती लगेचच सायलीला हाका मारते, सायली 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 अगं तुझा हार तुझ्या बॉक्समध्ये नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून सायलीसुद्धा पटकन तिकडे येते आणि म्हणते अहो असं कसं होईल ताई, मी तर इथेच हार काढून ठेवला होता, तुमच्या सगळ्यांच्या समोरच ठेवला होता, तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं ना, मग असा अचानक माझा हार गेला तरी कुठे. त्याबरोबर आता लगेचच अस्मिता म्हणायला लागते सायली अगं असं कसं झालं. मग आता घरातल्या सगळ्या सदस्यांना हाका मारून त्यांनी बाहेर बोलवलेलं असतं आणि मग बाहेर सगळेजण आल्याबरोबर पूर्णाजी सायलीला विचारते सायली काय झालं, का हाका मारतेस. मग सायली सांगत असते पूर्णाई अहो बघा ना, माझा हार मी इथे या बॉक्समध्येच ठेवून तो स्टडीमध्ये ठेवला होता ड्रॉवरमध्ये व्यवस्थित आणि आता हार नाही आहे. त्याबरोबर पूर्णाजी सायलीला म्हणते सायली अगं असं कसं होईल, तिथेच तपास, तिथेच कुठेतरी असेल, उजव्या डाव्या हाताने ठेवण्यात गेला असेल. त्याबरोबर आता कल्पनासुद्धा म्हणते हो, किंवा चुकून एका ड्रॉवरऐवजी दुसऱ्याच ड्रॉवरमध्ये ठेवला असशील. त्याबरोबर अस्मिता सांगत असते मॉम मी संपूर्ण ड्रॉवर चेक करून झालेले आहेत, मला तिथे कुठेही सायलीचा हार सापडलेला नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणत असते की असेल इथेच कुठेतरी, आपण शोधूया, कदाचित बॉक्समधून ठेवत असताना पडला वगैरे असेल बाहेर कुठेतरी. त्याबरोबर सायली ही म्हणते नाही आई, मी अगदी व्यवस्थित आणि सांभाळून ठेवला होता तो हार. तर आता लगेचच अस्मितासुद्धा सांगायला लागते मॉम अगं असं कसं होईल, जर हार पडला असता तर बॉक्स उघडा राहायला हवा होता ना, पण बॉक्स व्यवस्थित बंद होता. त्याबरोबर आता लगेचच इथे सायलीला पूर्णाजी म्हणते अगं असेल इथेच कुठेतरी. तर आता तोपर्यंत त्या ठिकाणी सदाशिव आणि मैनावतीसुद्धा आलेले असतात. तर आता पूर्णाई म्हणत असते तू काळजी करू नकोस सायली. तर आता लगेचच हे सगळं ऐकून आता लगेच अश्विन म्हणत असतो याचा अर्थ हार चोरीला गेला आहे का. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो एक्झॅक्टली, याचा अर्थ माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी कुणीतरी हा डाव मुद्दामून रचला आहे, मुद्दाम हार चोरला आहे. पूर्णाजी आता अर्जुनला सांगते सगळ्या खोल्यांची झडती घे, एकही खोली सोडू नकोस. आणि मग प्रिया आणि अश्विनच्या खोलीची झडती घेत असताना प्रियाच्या खोलीमध्ये अर्जुन सायलीला तो हार सापडतो. मग आता सायली आणि अर्जुन बाहेर येतात आणि पूर्णाजीला सांगतात की हार हा प्रियाच्या खोलीमध्ये सापडला आहे. आता हे ऐकल्याबरोबर लगेचच आता सायली हिला काहीतरी शिक्षा व्हायला हवी असं म्हणते. तर प्रिया म्हणत असते मला का शिक्षा व्हायला हवी, माझ्या खोलीत हार सापडला तर. खरं तर ही शिक्षा ना तुझ्या त्या खोटारड्या आईला व्हायला हवी, तिनेच माझ्या खोलीत हार ठेवला असेल, तिनेच चोरला असेल. त्याबरोबर मग आता सायलीचा पारा चढतो, सायली ही सरळ जाते आणि प्रियावरती हात उगारत असते. त्याबरोबर आता अश्विन हा सायलीचा हात पकडतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. चला तर टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.